ठीक आहे, कुठपर्यंत झालं होतं माझ्या मते DDoS पर्यंत झालं होतं. ठीक आहे, हॅकर्स फ्रॉड बघायचं होतं आपल्याला. हॅकर्स फ्रॉड काय, ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना वर समजले. आपण थ्रेड्स बघतोय आता की तुम्ही ई कॉमर्सला कसा अटॅक करू शकता किंवा कोणते कोणते थ्रेड्स तुम्ही ई कॉमर्स मध्ये एक्झिस्ट असतात. ठीक आहे, यातले 6 कॉमन काढलेत, असे भरपूर आहेत. ठीक आहे, 100 भर असतील पण 6 कॉमन जे जास्त करून युज केले जातात, म्हणजे कॉमनली जे वापरले जातात तेच आहे. आपल्याला काही एवढे डिटेल नाही बघायचे, आपल्याला फक्त कॉमनली माहिती पाहिजे इन जनरल की कोणते वापरले जातात अटॅक्स. ठीक आहे, त्यातले आपण 3 बघितले होते: क्रॉस सायटिंग, स्क्रिप्टिंग आणि एसक्यूएल इंजेक्शन. डीडीओएस वर आपण एक पूर्ण टॉपिकच बघितला डिटेलमध्ये. ठीक आहे, आता हॅकर्स फ्रॉड काय बघूया. ठीक आहे, सगळ्यांना आवाज येतोय? विजिबल आहे का सगळ्यांना? चेक करा सगळ्यांनी. ओके, सगळ्यांना विजिबल आहे? कुणाला काही प्रॉब्लेम नाही ना? दिसायला आवाज येतोय नीट? विजिबल आहे स्क्रीन सगळ्यांना? ओके. ठीक आहे, हॅकर्स फ्रॉड काय आहे बघूया. ठीक आहे, हॅकर अटेम्प्ट मेनी मेथड्स टू स्टील युजर क्रेडेन्शियल इन्फॉर्मेशन फ्रॉम ई कॉमर्स वेबसाईट. ठीक आहे, वेबसाईट सगळ्यांना माहिती आहे की ई कॉमर्सच्या भरपूर आहेत. फेसबुक आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट, जेवढी नावं आता सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. ऑनलाईन भरपूर जणांनी शॉपिंग केलेलं आहे. 80%, 90% जरी वाटते, प्रत्येकाने काही ना काहीतरी मागवलेलं असतं ऑनलाईन. ठीक आहे, त्यामुळे ई कॉमर्स साईट म्हणजे जिथं आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो त्याला ई कॉमर्स वेबसाईट म्हणतो आपण. ठीक आहे, जिथं काय होतं, एक बिझनेस डील होते, ठीक आहे, किंवा परचेस सेलिंग होतं, त्याला ई कॉमर्स साईट म्हणतात. हे सगळ्यांना माहिती आहे. आता हॅकर्स काय करतात, याच साईटवर अटॅक करतात. म्हणजे काय करतात, अटॅक असणार म्हणजे इथं काय हे नाही होत, काय डिव्हाइस वगैरे डॅमेज केलं जात नाही. इथं काय केलं जातं, इन्फॉर्मेशन ऍक्सेस केली जाते पर्सनल. कारण की ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे बँकचे डिटेल्स शेअर होणार आहेत किंवा पर्सनल डिटेल्स शेअर होणार आहेत. ठीक आहे, म्हणल्यावर तिथं अटॅक होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या मेथड्सना हॅकर अटॅक करू शकतो, म्हणजे क्रेडेन्शियल्स मिळवण्यासाठी. विथ द यूज ऑफ, ठीक आहे, मला रीड करून उद्या मग सांगतो काय. With the use of automation, bots can test username and password data to find successful combination using brute force. If a hacker find that an e-commerce website has a security issues, they will use this to their advantage in an attempt to steal the website's database of user credentials. The hacker will then use this stolen data to try users' credentials on other sites so they can identify people who use the same username and password combination in multiple places. Okay? There are some malicious bots out there that are designed to hack into an account. Some bots can quickly go through a dictionary or a word list in a matter of seconds to try and gain access to an unsuspecting user account. More especially, a hacker who hacks into account or steal card information from your server is attacking your e-commerce company with a double-edged sword. याचा अर्थ काय? If a hacker makes purchase via stolen account, your company will lose the trust of affected customer as well as the goods that were mistakenly sent to the hacker. Moreover, the affected customer would need to refund, so you lose out in terms of trust as well as capital. ठीक आहे, म्हणजे आता इथं हॅकर फ्रॉड मध्ये काय होतं, जे अलीकडे फ्रॉड वाढलेत, म्हणजे आता हे कशामुळे होतात, हॅकर काय करतो, वेगवेगळ्या मेथड्सनं वेबसाईटच्या डेटाला, म्हणजे तुमच्या वेबसाईटचा डेटाबेस असेल तर जर सिक्युरिटी नसेल, समजा कंपनी तुम्ही चालू केली आहे ऑनलाईन बाईंग आणि सेलिंगची, तुम्ही काहीतरी प्रोडक्ट विकताय, समजा तुम्ही ग्रॉसरीज विकताय, ठीक आहे, म्हणजे किराणा मालची वस्तू ऑनलाईन, तुम्ही ओनर आहात त्या कंपनीचे आणि तुम्ही काय केलंय, ऑनलाईन वेबसाईट अशी बनवली आहे ज्यामध्ये काय होतं, तुम्ही ऑनलाईन तुमचे जे काय ग्रॉसरीज आहेत ते विकताय तुम्ही. ठीक आहे, म्हणजे एक वेबसाईट बनवली तुम्ही. आता कस्टमर, तुम्ही सिक्युरिटीचा विचार केला नाही, नुसती वेबसाईट चालू केली, त्यावर कस्टमर बाय करू शकतो आणि सेल करू शकतो, म्हणजे तुम्ही सेल करू शकता तुमचे प्रोडक्ट. ठीक आहे, मग आता इथं वेबसाईट सिक्युरिटीचा तुम्ही विचार नाही केला, तुमचं बजेट कमी होतं आणि तुम्ही एवढा विचार केला नाही की आमच्या वेबसाईटला हॅक करू शकतो कोणतरी. मग हॅकर काय करणार, तुमची अशी वेबसाईट शोधणार की ज्याला सिक्युरिटी नाहीये किंवा त्यात इश्यू सिक्युरिटी नाही तुमच्या वेबसाईटची. मग तो काय करणार, वेगवेगळ्या मेथड्सनं काय करणार, तुमचे जे युजर्स आहेत त्यांचे पासवर्ड किंवा क्रेडिट कार्डची माहिती काय करणार, म्हणजे तुमचे कस्टमर काय करणार, बाय पण करणार तुमच्या ग्रॉसरी म्हणजे ऑनलाईन वेबसाईटवरनं. मग तेव्हा तुमच्या सिक्युरिटी इश्यूमुळे काय होणार, तो काय करणार, ऑटोमॅटिक तुमच्या कस्टमरांचा पर्सनल डेटा, बँकचे डिटेल्स वगैरे काय करणार,
हॅक करणार ना, तो हॅक करतोय म्हणजे काय करणार, तो डेटा सगळा तो कॅप्चर करणार. मग त्यासाठी तो वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरून करणार, बॉट्स वगैरे, जसं मी सांगितलं होतं, व्हायरस बॉट्स काही तो वापरू शकतो टेक्निक, जेणेकरून काय होणार, तुमच्या कस्टमरचा डेटा ऑटोमॅटिक त्याला मिळत जाणार. ठीक आहे, मग या गोष्टी करणाऱ्याला फायदा आहे का, की हॅकर हा सगळ्या फायद्यासाठीच करत असतो. तो काय करणार, हाच डेटा वापरून तो दुसरीकडं त्या कस्टमरच्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर तो काय करणार, क्रेडिट कार्ड समजा त्याला मिळाला, क्रेडिट कार्डचा नंबर आणि पासवर्ड, तो काय करणार, दुसऱ्या वेबसाईटला जाऊन त्या कस्टमरच्या नावानं परचेस करणार. आणि त्याला कस्टमरला माहितीच नाही की आपली इन्फॉर्मेशन ही दुसऱ्या वेबसाईटवर कोणतरी वापरतंय परचेसिंग साठी. म्हणजे काय होतंय, तुमच्या कस्टमरचा लॉस झाला म्हणजे तुमचा पण लॉस झाला. तो काय करणार, आम्ही इन्फॉर्मेशन कस्टमर म्हणणार की तुमच्या वेबसाईटला दिली होती आणि आमचा डेटा सगळा गेला, तुमच्या वेबसाईटमुळे आमचा लॉस झाला. ठीक आहे, तुम्ही सिक्युरिटी नसल्यामुळे तुमची वेबसाईट ऑटोमॅटिक लॉस होणार, लॉस मध्ये जाणार. कारण काय, कस्टमर म्हणणार की आम्हाला तुम्ही जे काय केलंय, तुमच्यामुळे लॉस झाला तर पैसे आम्हाला पाहिजे, म्हणजे तेच केस वगैरे होणार. तुमची वेबसाईट ऑटोमॅटिकच काय झाली, फ्लॉप झाली, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम आला. मग हॅकर हे काय करतात, कळालं सगळ्यांना, हॅकर्स हे तुमच्या वेबसाईटवर अटॅक करून तुमच्या कस्टमरचा ट्रस्ट तुमच्यापासून लांब जातो. म्हणजे सगळ्या पर्सनल इन्फॉर्मेशन गेल्यामुळे तुमच्यावर व्यवहार होणार नाही ना, कुठलाच कस्टमर करणार नाही तुमच्या वेबसाईटवर व्यवहार. कारण की तुमच्या वेबसाईटवर एकदा डेटा गेला की कोणी ऍक्सेस करते, असं इमेज तयार होते ना बाहेर. मग तुमची वेबसाईट ऑटोमॅटिक फ्लॉप होणार आणि तुम्हाला काहीच प्रॉफिट होणार नाही त्या वेबसाईट मधून. ठीक आहे, हॅकरचा एम काय, फक्त इन्फॉर्मेशन ऍक्सेस करणं. त्याला कुठली तरी पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा बँकची इन्फॉर्मेशन मिळाली की तो ती दुसऱ्या वाईट कामासाठी, जे त्याचा काय म्हणणार, ऍडव्हान्टेज करणार ना, त्या ऍडव्हान्टेजचा. म्हणजे तुम्ही जे काय ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता यावर ऍडव्हान्टेज आहे तुमच्यासाठी. मग त्याला जर सिक्युरिटी नसेल तर हॅकर हा त्याचा डिसएडव्हान्टेज करतो. म्हणजे तो काय करतो, ही माहिती चुकीच्या कामासाठी वापरून तुम्हाला लॉस तयार होणे, तुम्हाला लॉस होतोच त्यामुळे ऑटोमॅटिकली. ठीक आहे, हे कळालं. म्हणजे आता हे बऱ्यापैकी तुम्ही बघता मूवीज मध्ये कसं हॅक वगैरे केलं जातं, ते नुसतं दाखवलं जातं, तुम्हाला कसं करायचं माहित नाही, फक्त हे केलं जातं. ठीक आहे, बॉट्स वगैरे वापरून सॉफ्टवेअर जे आपण डिस्कस केले मागल्या लेक्चर्स मध्ये, हे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, जेणेकरून हॅकर काय करू शकतो, तुमच्या वेबसाईटच्या कस्टमरचे डिटेल्स ऍक्सेस करून त्या कस्टमरला कळत पण नाही की आपला, आणि तुम्हाला पण कळत नाही की आपल्या वेबसाईटवरून डेटा हॅक होतोय. कारण की दोघांना काहीच माहित नाही काय चाललंय, कारण की हॅकरांना कळता हे सगळं करत असतो. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. एंड तुम्हाला लॉसच होणार आहे एंडला. ठीक आहे, कारण की कस्टमर समजा मागवले काहीतरी आणि ते त्या कस्टमरला भेटलंच नाही, तर काय करणार, तो काय म्हणा, मला माझे पैसे परत द्या, नाहीतर मी तुमच्या केस करणार. ठीक आहे, मी परचेस केला, प्रूफ आहे माझ्याकडे. तसं मग हॅकर काय करतो, परचेस त्या कस्टमरने केलेला असतं, पण तो काय करतो, स्वतःला ऍड्रेस तिथं देतो आणि त्याच्या ऍड्रेसवर जातो ते. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात भरपूर काही, जर तुमची वेबसाईट सिक्युअर नसेल तर. ठीक आहे, म्हणजे भरपूर लॉस होऊ शकतो तुम्हाला आणि कस्टमरला पण. कस्टमरला लॉस झाला की ऑटोमॅटिक तुमचा पण लॉस आहे आणि तुमच्या कंपनीचा पण लॉस आहे. ठीक आहे, म्हणजे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हॅकिंग करणारा खूप आता डेंजरस आहे या फील्डमध्ये, नेटवर्किंग मध्ये, तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, मग सिक्युरिटी खूप महत्वाची. हा झाला चौथा थ्रेड. ठीक आहे, त्यानंतर कुठला, मालवेअर. मालवेअर आपण डिस्कस केलं, इज अ सॉफ्टवेअर दॅट इंटेंडेड टू कॉज हार्म टू द वेबसाईट सर्व्हर ऑर नेटवर्क. ठीक आहे, हे सॉफ्टवेअर बघितलं होते मालवेअर आपण. ठीक आहे, वेगवेगळे टाइप्स बघितले होते अटॅक्स, आधी डिस्कस केलं होतं. ठीक आहे, त्यामुळे रीड करते होतं. द मॅलिशियस सॉफ्टवेअर कॅन टेक द फॉर्म ऑफ व्हायरस, ट्रोजन, वॉर्म ऑर एनी अदर सच फॉर्म. ठीक आहे, मॅलिशियस कोड हा कुठल्याही फॉर्म मध्ये असतो, व्हायरस, ट्रोजन. याच्यामुळे काय होतं, तुमची वेबसाईट डॅमेज होऊ शकते, सर्व्हर किंवा नेटवर्क. ठीक आहे, सॉफ्टवेअर मी जसं सांगितलं, सॉफ्टवेअर पण असे तयार केले, जसं ह्युमन बिंगला व्हायरसनं प्रॉब्लेम येतो, तसंच तुमची वेबसाईट पण एक सॉफ्टवेअर असतं, त्याला पण डॅमेज करण्यासाठी मालवेअर इन्व्हेंट केले असतं. ठीक आहे, malware can do a wide range of harmful activities from controlling computers and forming a botnet as a part of more extensive DDoS attack to steal sensitive information or perform spam activity. ठीक आहे, स्पॅम तुम्हाला माहितीच असेल, तुमच्या मेलला असतं स्पॅम. कोणाला माहिती आहे स्पॅम कुठं असतं, माहिती आहे ना सगळ्यांना. ठीक आहे, मालवेअर हे कशासाठी वापरलेलं असतं. ठीक आहे, मालवेअर स्पॅम वगैरे तुम्हाला माहिती आहे कुठं असतं स्पॅम, जीमेलला सगळ्यांना माहिती आहे ना, स्पॅम असतो ऑप्शन इथं बघा जीमेलला. जीमेल अकाउंट असेल तर तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी स्पॅम. ठीक आहे, स्पॅम इथे एक ऑप्शन असतो इथे खाली. हे बघा इथं स्पॅम दिसते. स्पॅम मध्ये काय असतं, अनवॉन्टेड मेल्स, म्हणजे काय केलं असतं, हॅकरनं पाठवलेलं असतं तुमचं मेल बॉक्स फुल होण्यासाठी. कारण की आपल्याला ही लिमिटेड मेमरी स्पेस असते ना, 15 GB.
ठीक आहे. ही फुल झाले की आपल्याला काय करायला पाहिजे, हे स्पॅम सगळे डिलीट करायला लागतात. म्हणजे मुद्दामून केलं जाते मालवेअर सॉफ्टवेअर वापरून तुमचा जीमेल अकाउंट बंद पडण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे स्पॅम मध्ये तुमचे अनवॉन्टेड मेल्स असतात, व्हायरस वगैरे ते निघणंच येतं. स्पॅमचे मेल असतात ते कधी ठेवायचे नाही, डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. स्पॅम मध्ये येणारे जास्त करून मेल हे ऑटोमॅटिक जनरेटेड असतात. ठीक आहे. माणसानं तयार केले नसतात, ऑटोमॅटिक येत असतात लाखांना. ठीक आहे. कारण की 15 GB तुमची इनबॉक्स मेमरी भरवायची तर काय करायला पाहिजे, ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर्स वापरले जातात, बॉट्स. जसं DDoS मध्ये बघितलं होतं आपण, DDoS डिस्ट्रीब्युट डिनायल ऑफ सर्व्हिस. त्यामध्ये काय केलं जातं, एक झॉम्बी बनवला जातो. मग झॉम्बी बनवायसाठी काय वापरायला लागतं, सॉफ्टवेअर. जेणेकरून काय होणार, बॉट तुमचा नाही का बॉटनेट बनतं. एकापेक्षा जास्त बॉट्स असतील तर नाही का झॉम्बीजलाच आपण नाही का बॉटनेट म्हणतो. पण एकापेक्षा जास्त नेट म्हणजे कंट्रोल कम्प्युटर येतात तेव्हा बॉटनेट बनतं. ठीक आहे. बॉटनेटचा पॉईंट बघितला आपण. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं, एक साथ तुमच्या मशीनवर अटॅक केला जातो भरपूर मशीन्सना. म्हणजे ट्राफिक केलं जातं. DOS अटॅक बघितलं होतं आपण, की तुमचं सर्व्हर डाऊन करायचं असेल तर रिक्वेस्ट पाठवायच्या भरपूर अनवॉन्टेड, जेणेकरून काय ना सर्व्हरला कळत नाही की कुणाला सर्व्हिस देऊ. ठीक आहे. मग हे सगळं कशामुळे होत आहे, मालवेअरनच होतं. ठीक आहे. मालवेअर या गोष्टी सॉफ्टवेअरच्या वापरून काय केलं जातं, तुमचा नेटवर्क किंवा वेबसाईट किंवा सर्व्हर बंद केली जाते. ठीक आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, डिस्कस झालंय आपलं. त्यानंतर फिशिंग पण झालंय. फिशिंग म्हणजे काय बघूया. ठीक आहे. मालवेअर कळालं सगळ्यांना, मालवेअर कशासाठी वापरलं जातं. त्यानंतर फिशिंग स्कॅम ऑफन कम इन फॉर्म ऑफ ईमेल दॅट हॅज बीन डिस्कस्ड to look like it coming from someone that you know or from a reputable company. This email usually contains a link that either seek to steal information or install malware on a device to gain access to personal information and credit card details. ठीक आहे. फिशिंग म्हणजे काय, तुम्हाला असा मेल पाठवला जातो की तुम्ही नाही का, तुम्हाला ईमेल आयडी ला आला असेल, तुम्ही 5 करोडची लॉटरी जिंकलात, एका मोठ्या कंपनीचं नाव तिथं वापरलेलं असतं, कोको कोला वगैरे, नाही तर अशा नाही का मोठ्या कंपनीची नावं असतात. ठीक आहे. तुम्ही आयफोन जिंकलात ऍपल कंपनीकडनं, ते असे तुम्हाला मेल येत असतात. ते काय असतं, फिशिंग मेल असतात. ठीक आहे. फिशिंग म्हणजे काय, सापळा आपण टाकत नाही मासा पकडायसाठी, माहिती ना सगळ्यांना. एक आपण पुढे हे करतो, त्याला एक काहीतरी चारा देतो आणि पाण्यात टाकतो आपण. तसंच फिशिंग म्हणजे काय, तुम्हाला एक काय दिलं असतं, एक हे दिलं असतं की काय म्हणतात त्याला आपण, एक ऑफर अशी दिली असते की तुम्ही रिजेक्ट करू शकत नाही. असा मेल येतो तुम्हाला की तुम्ही 5 करोडची लॉटरी जिंकलात, खाली क्लिक करा या लिंकला. तुम्ही त्या लिंकला क्लिक केलं की तुमच्या अकाउंटमध्ये 5 कोटी येणार, असं ते मेल येत असतं. ते सगळे काय असतात, तुम्हाला अडकवण्यासाठी असतं की तुम्ही फोर्स झाला असतं की तुम्ही ते क्लिक करा त्या लिंकला. म्हणजे तुम्हाला काय केलं जातं, एक असं दाखवलं जातं, व्हर्च्युअली सिनारिओ केला जातो की तुम्ही खुश होता आणि तुमच्या ब्रेनला सिग्नल येतं, अरे 5 कोटी जिंकलोय आपण, चला क्लिक करूया. क्लिक करायला काय जाते, तुम्ही क्लिक केल्यावर काय होतं, असा कोड एक्झिक्यूट होतो जेणेकरून तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जी काय त्या मशीनवर असेल ती त्या हॅकरला मिळते. ठीक आहे. मग त्या लिंकला क्लिक करायचं नसतं कधीच तुम्ही, जे काही मेल येतात तुम्हाला. ठीक आहे. मोठ्या कंपनीकडनं येऊ शकतात, कोको कोला वगैरे नाही का, हार्ले डेव्हिडसन कडनं येऊ शकतात, नाही तर ऍपल कडनं, की तुम्ही बाईक जिंकलात एक 10 लाखाची, तुम्ही या लिंकला क्लिक करा की तुम्हाला क्लेम होता येईल. म्हणजे असं त्यांनी सगळ्या भरपूर या गोष्टी अलीकडं कमी झाल्यात सिक्युरिटीमुळे, तरी पण येतच असतात. मोबाईलला त्यांनी येत असते लिंक, ते मोबाईलला पण मेसेज येत असतो, तुम्ही 10 लाख बिलियन जिंकलात, देन असं काय काय येत असतं भरपूर गोष्टी. ठीक आहे. मग या सगळ्या काय असतात, फिशिंग टेक्निक, जेणेकरून काय होतं, आपण मॅनिप्युलेट होतो आणि आपण त्या लिंकला क्लिक करतो खुश होऊन की आपल्याला मिळाला वा प्राइस काहीतरी. ठीक आहे. या सगळ्या टेक्निक्स आहेत फिशिंग टेक्निक, जेणेकरून तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ऍक्सेस करता येते. ठीक आहे. मग फिशिंग अटेम्प्ट तुम्ही कसं ओळखणार, ठीक आहे, कशावरनं ओळखायचं की हा फिशिंग फिशिंग केलं, तुम्हाला फिशिंग टेक्निक वापरली आहे कसं काय ना. एक तर युआरएल बघायचा, वर युआरएल असतो तो चेक करा. युआरएल और ईमेल और मेसेज डझंट मॅच द अँकर टेक्स्ट और युआरएल कंटेन आउट ऑफ प्लेस वर्ड लेटर ऑन नंबर्स. मग वर्ड लेटर्स तिथं वर जेव्हा तुम्ही साईट करता तेव्हा बघायचं mail.google.com असतं कुठल्याही कंपनीचं. जेव्हा तुम्हाला असे मेसेजेस येतात तेव्हा कंपनीचं नाव नसतं त्याच्यावर. ठीक आहे. समजा कोको कोला कंपनीकडनं आलाय तुम्हाला मेसेज की तुम्ही जिंकलात 10 लाख, तर इथं कोको कोलाच्या वेबसाईटची लिंक पाहिजे वर युआरएल मध्ये, coca-cola.com. ठीक आहे. असं काहीतरी पाहिजे, मगच ती लिगल आहे असं समजून घ्यायचं आपण. ठीक आहे. युआरएल बघायचं कधी पण, कंपनीचं आहे का, पहिलं कंपनीचं नाव असतं युआरएल ला. डोमेन नेम बघायचं कुठलं आहे. ठीक आहे. जर ते नसेल तर त्या साईटला जायचंच नाही आपण. इथं दिसतंय कोको कोलाचं नाव आणि युआरएल ला काहीच नाही, कोको कोलाचं मी काहीच नाही तिथं, एक शब्द पण नाही कुठंच युआरएल वर.
ठीक आहे. मग इलिगल साईट आहे लगेच समजून घ्यायचं आपण. ठीक आहे. कळालं एक मेथड काय, मिसमॅच URL. त्यानंतर पुअर स्पेलिंग अँड ग्रामर. ठीक आहे. मग आता जे हॅकर्स आहेत ते काय एवढे तज्ञ नसतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे. मग ते काही त्यांचं अरेंजमेंट मला कळून येते. आता एक असं नीट शब्द वापरून तयार केलेली असते कुठलीही वेबसाईट जाऊन. ठीक आहे. म्हणजे एवढा अभ्यास करून त्यांनी तयार केलेली असते वेबसाईट. जर ती हॅकरनं बनवली तर तो काय मास्टर नसतो इंग्लिशमध्ये. मग ते काहीतरी त्यानं इकडनं तिकडनं उचलून केलेलं असतं. मग त्याच्यात लगेच कळून येतं की हा मेसेज तो तुम्ही बघा कधी पण तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली असेल तर तो मेसेज एवढा नीट नसतो टाईप. ठीक आहे. नुसतं वर्ड्स असतात साधे इंग्लिशमध्ये, एवढं ग्रॅमॅटिकली परफेक्ट नसतं. कधी पण तुम्हाला ऑफिशियली नसतं, ऑफिशियली मेसेज येतो तेव्हा तो नीट येत असतो तुम्हाला. डिझायनिंग ते नीट केलेलं असतं. जर हॅकर असेल तर तो काय एवढं भारी डिझायनिंग करत बसत नाही, कारण की त्याला हॅकिंग माहिती असतं, डिझायनिंग वगैरे काय माहित नसतं एवढं. ठीक आहे. ईमेल और मेसेज दॅट यू रिसीव्ह कंटेन ऑब्वियस स्पेलिंग अँड ग्रॅमॅटिकल एरर्स दॅट वुड बी वेटिंग ऑफ अ लार्ज कंपनी टू सेंड आउट. ठीक आहे. म्हणजे काय होतं, मोठ्या कंपन्या नीट मेसेज पाठवत असतात कधी पण बघा. ठीक आहे. सिस्टमॅटिक असतं सगळं. तुम्ही कंपनीचे मेल वगैरे बघा, तुम्ही सिलेक्ट झाला तर पुढल्या वर्षी तुम्हाला सिस्टमॅटिक येत असतं सगळं. अरेंजमेंट असते की त्यांनी मोठी टीम ठेवलेली असते, कारण की मोठी कंपनी त्यांच्या रेप्युटेशन अनुसार करत असते मेल. त्यांना हॅकर काय एवढा मोठा असतो का माणूस, तो काय करत असतो, नुसतं मेसेज तुम्हाला अट्रॅक्टिव्ह एवढा काय पाठवत नाही. नुसता एक मेसेज पाठवतो की तुम्हाला 10 लाख जिंकला तुम्ही. ते मोबाईलवर पण येतो, तो पण नुसतं साधा मेसेज आल्यासारखं येत असतं. ठीक आहे. लगेच कळून येतं की हे हॅकरने पाठवले. ऑब्झर्व नीट करायचं कधी पण असे मेसेज आले की तुम्हाला नीट ऑब्झर्व केलं की समजून जातं हे डुप्लिकेट आहे. ठीक आहे. त्याच्या इफेक्ट वरनं कळून येतं. म्हणजे कॉमन थिंग्स आहेत या जर तुम्ही बघितल्या तर तुम्ही या फिशिंग अटॅक पासून वाचवू शकता. ठीक आहे. त्यानंतर काय, यू डिड नॉट इनिशिएट द करस्पॉन्डन्स. ठीक आहे. मग इफ यू रिसीव्ह अन अर्जंट मेसेज, फायनल वॉर्निंग और लकी विनर मेसेज, ask yourself if you are even expecting any such message before handing over any information. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक जागृत राहा की तुम्हाला असे मेसेज आला की तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्हाला असं काय होणार आहे. माहिती होतं का अचानक आलाय हा मेसेज, तुम्ही लकी विनर आहात. ठीक आहे. हे काय तुम्ही कुठं काय केलं नाही, तिकीट घेतलं नाही, काय नाही, आणि तुम्ही कसं काय जिंकला लॉटरी. ठीक आहे. लॉटरी जिंकण्यासाठी तिकीट तर घ्यायला पाहिजे ना, तरच तुम्ही जिंकू शकता. तुम्ही कुठेतरी नोंद तर करायला पाहिजे, मगच तुम्ही जिंकू शकता. विदाऊट एनी ऍक्शन तुम्हाला येतं रिप्लाय फायनल वॉर्निंग वगैरे, काहीच केलं नाही आम्ही, तुम्ही कुठंच काय केलं नाही आणि तुम्ही कसं काय विनर झाला, कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला नाही, काय नाही, तरी पण विनर झाला तुम्ही. लगेच कळायला पाहिजे तुम्हाला की हे काहीतरी हॅकरचं काम आहे. लगेच तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. ठीक आहे. थर्ड पॉईंट कळाला सगळ्यांना. पहिलं काय, पहिला मिसमॅच URL, मग स्पेलिंग चेक करा. तिसरं काय, तुम्ही काय त्याच्यावर ऍक्शन करायची नाही असे मेसेज आले की. ठीक आहे. लगेच ऍक्शन करायची नाही, तुमची माहिती कधीच द्यायची नाही. ठीक आहे. त्यानंतर काय, चौथं, ऑफर थ्रेट इज टू गुड बॅड टू बी ट्रू. म्हणजे काय, इफ द मेसेज इज ऑफरिंग अ लार्ज सम ऑफ मनी or a lofty prize or worse yet a hefty fine or legal action, take a step back and ensure the message is legitimate. ठीक आहे. कधी पण तुम्हाला जास्त मोठी अमाऊंटचा असा वगैरे मेसेज आला तर लगेच ऍक्शन घेऊ नका. ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर काय करा, पहिलं कन्फर्मेशन करा, सर्च करा, नंबर घ्या, कुठं तिथं नंबर असेल तर फोन लावा आधी की नक्की हे आहे का नाही. ठीक आहे. चांगलं आहे का नाही हे सगळं माहिती करा आधी, लिगल आहे का नाही काय माहित नाही तुम्हाला, तुम्ही लगेच इन्फॉर्मेशन देता, आधी एन्श्योर करा. ठीक आहे. तुम्ही लगेच काय क्लिक करू नका तर आहेच. त्यानंतर काय, जर तुम्हाला वाटतेच खरं आहे, तुम्हाला वाटतंय हा ठीक आहे लीगल आहे, तुम्हाला पटलं, तर तुम्ही पहिला नंबर वगैरे घेऊन कन्फर्म करा हे. ठीक आहे. एक स्टेप मागे राहा. म्हणजे काय की लगेच गडबड करू नका, पहिला नंबर फोन वगैरे करून कन्फर्म करा नक्की आहे का नाही. नुसतं एका मेलवर ऍक्शन कधीच करायची नाही. ती लिगल आहे का नाही त्याचा नंबर साईटवर सर्च करा आणि विचारा की असं काय तुम्ही पाठवलंय का. ठीक आहे. मोठी अमाऊंटचा मेसेज ते आला तर लगेच ऍक्शन करायचे नसतात. अशा गोष्टी आल्या की पहिलं कन्फर्मेशन करायचं नक्की आहे का नाही, फोन वगैरे कॉल करून, तेव्हाच मग तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची. कारण की तुम्हाला असे मेसेज आले की पहिला काय, तर तुमच्या बँकचे डिटेल्स शेअर करा आम्हाला, पास तुमचं बँक अकाउंट, किंवा आम्हाला आधी 50,000 द्या मग तुम्हाला एक पैसे. नाही, कोल्हापूरमध्ये केसेस मध्ये चालते भरपूर, तुम्ही 10 लाख जिंकलात, आम्हाला 50,000 रुपये आधी सेंड करा, मगच तुम्हाला ते 10 लाख रुपये मिळणार. भरपूर न्यूजला आल्या होत्या, भरपूर माणसं यात फसली होती की असल्या गोष्टींमध्ये की नाही तुम्ही 50 लाख जिंकलात, आम्हाला 2 लाख सेंड करा, मगच ते 50 लाख मिळणार. ठीक आहे. मग अशा गोष्टी होतात तेव्हा कधीच ऍक्शन घ्यायची नाही अशी. ठीक आहे. पहिला कन्फर्म करायचं आहे का नाही फोनला. ठीक आहे. आपण काय करतो, एकदम हे होतो की 50 लाख मिळाले खरंच असणार,
ठीक आहे. ह्यात भरपूर जण फसली आहेत माणसं. ठीक आहे. मध्ये मी म्हणजे बघितल्यात गेल्या 5 वर्षात. आता आता कमी झाले, मध्ये भरपूर जण माणसं बसली होती या ट्रिक मध्ये. ठीक आहे. सगळ्यांना कळालं ई कॉमर्स सिक्युरिटी काय. ओके, कुणाला काय डाऊट इथपर्यंत सगळ्यांना कळाला? सगळ्यांना कळालं का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघूया का मग. डायमेन्शन्स ऑफ ई सिक्युरिटी बघूया. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय डाऊट डाऊट असते तर विचारा. ओके, आता नेक्स्ट पॉइंट बघूया. डायमेन्शन्स ऑफ ई सिक्युरिटी. ठीक आहे. ओके, सगळ्यांना विजिबल आहे? ठीक आहे. कुठल्या डायमेन्शनचं ती सिक्युरिटी ई कॉमर्सला सिक्युरिटीसाठी कोणत्या विचार करायच्या गोष्टींचा, हे कुठल्याही वेबसाईट जर चालू करत असाल ई कॉमर्सची तर या गोष्टींचा विचार केला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. मग हे बघूया आज काय काय कुठल्या डायमेन्शनचा विचार केला. तर फर्स्ट काय, इंटिग्रिटी. ठीक आहे. आपण बघितलेलंच आहे इंटिग्रिटी म्हणजे काय. परत एकदा या गोष्टींचा विचार केला होता. इंटिग्रिटी खूप महत्वाची आहे. ज्या 3 गोष्टी, कुठली कॉन्फिडेन्शियालिटी, इंटिग्रिटी, अवेलेबिलिटी, या गोष्टी वापरूनच बऱ्यापैकी ई कॉमर्सचा बेस असतो. ई कॉमर्स सिक्युरिटी म्हणा, कुठलीही सिक्युरिटी म्हणा तुम्ही, या 3 गोष्टींचा विचार केला जातो. सायबर सिक्युरिटी या 3 प्लॅटफॉर्मवरच वर्क करते. इंटिग्रिटी, ठीक आहे, इंटिग्रिटी त्यातला एकच पार्ट आहे. ठीक आहे. बघूया काय यात ई कॉमर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघायचं आपल्याला इंटिग्रिटी कशी महत्वाची. ठीक आहे. चेक करूया काय. वी ऑल हॅव दी वन कॉमन क्वेश्चन, वेदर वी हॅव रिसिव्ड दी सेम डेटा दॅट द सेंडर हॅज सेंड. ठीक आहे. सगळ्यात मोठा इश्यू काय. ठीक आहे. मी रीड करतो आधी की काय, मग बघूया इंटिग्रिटी काय. ठीक आहे. नाव इट इज द ड्युटी ऑफ फॉर इंटिग्रिटी for the correctness of the information that has been transmitted or received or displayed on a website over the internet. Integrity can ensure that information on the internet has not been altered in any way by an unauthorized party. It maintains the consistency, accuracy and trustworthiness of the information over its entire life cycle. Integrity म्हणजे काय, जे तुम्ही पाहताय वेबसाईटवर डेटा हा कंपनीनं जसा सांगितला किंवा जसा तुम्हाला यायला पाहिजे तसाच आहे, मध्ये कुणी त्याला अल्टर केलं नाही. ठीक आहे. म्हणजे त्यात काय चेंज केला नाही. जसं तुम्हाला अपेक्षित आहे हे कंपनीकडून, म्हणजे जी कंपनी ह्या वेबसाईटवर डेटा डिस्प्ले करते त्यांचा जो इच्छा आहे, ज्यांची जी विश आहे की हा डेटा कस्टमरला दिसला पाहिजे, तोच दिसतोय. यात काय छेडछाड केलेली नाही. ठीक आहे. याला इंटिग्रिटी म्हणतो आपण. तेच बघितलं होतं ना आपण, तुमच्या अकाउंटमध्ये 50,000 आहे, तुम्ही 10,000 काढले तर 40,000 राहायला पाहिजे. ठीक आहे. बँकने ते 40,000 मेंटेन ठेवायला पाहिजे. असं नाही पुढल्या वेळेस तुम्ही गेला की तिथे 20,000च दिसतात ते. ठीक आहे. म्हणजे काय झालं, इंटिग्रिटी तुम्ही जी अपेक्षित आहे कंपनीला ती दिसायला पाहिजे, जी कस्टमरला दिसायला हवा डेटा तोच दिसला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये काय कन्सिस्टन्सी, अॅक्युरेसी अँड ट्रस्ट वर्दी या गोष्टी पाहिजेलच. त्यालाच आपण इंटिग्रिटी म्हणतो. ठीक आहे. मग कुठलीही वेबसाईट जर इंटिग्रिटी असेल तरच चालते. जर इंटिग्रिटी नसेल तर काय, आज एक डेटा दिसतोय, उद्या गेले की दुसरा डेटा दिसतोय, असं व्हायला नको. ठीक आहे. जो त्या कंपनीनं जो डेटा ठेवलाय कस्टमरसाठी तो तसाच हवाय, त्यात काय छेडछाड नकोय. जर ती छेडछाड झाली की इंटिग्रिटी गेली म्हणायची कंपनीची. ठीक आहे. आज एक दिसते प्रोडक्ट, उद्या गेले की तेच प्रोडक्ट वेगळ्या प्राइस न विकतात. म्हणजे काय होतं, त्यात प्राइस तुमची कन्सिस्टन्स पाहिजे. आज 100 रुपयाला आहे तर उद्यामध्ये 2 आठवडे तरी, म्हणजे जसं मार्केट त्यानुसार तेवढ्याच किमतीत राहायला पाहिजे, उगाच बदलली नाही पाहिजे. ठीक आहे. अमेझॉनला गेला की तुम्ही आज बघितलेली गोष्ट ती उद्या त्याच किमतीत असते. ठीक आहे. असं नाही की आज बघितली 2,000ला आणि परवा दिवशी बघितले की झाली 10,000. ठीक आहे. असं नकोय. ठीक आहे. कन्सिस्टन्सी पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय बघूया, कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू न काय असते इंटिग्रिटी. ठीक आहे.
इज द इन्फॉर्मेशन आय हॅव ट्रान्समिटेड और रिसीव्ह इज अल्टर्ड. मग ठीक आहे, इंटिग्रिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कस्टमरला काय भीती असते, जी माहिती मी वापरली किंवा आली आहे मला किंवा मी ट्रान्सफर केली ती काय कुणी बदलली आहे का नाही, हा प्रश्न असतो इंटिग्रिटीला. ठीक आहे, मग हे सॅटिस्फाय झालं पाहिजे, कुणी काय बदल अल्टर्ड म्हणजे काय चेंज केली आहे का नाही कुणी. ठीक आहे, जी त्याला ट्रान्समिट केली आहे त्यानं किंवा त्याला मिळाली आहे की कुणी मध्ये बदलली आहे का नाही हे त्याला इन्शुअर पाहिजे, अश्युरिटी पाहिजे. ठीक आहे, मर्चंट पॉइंट ऑफ व्ह्यू ना काय, मर्चंट म्हणजे जो सेल करणार आहे, जो घेणार आहे परचेस आणि जो सेल करणार आहे त्याला मर्चंट म्हणतो आपण. ठीक आहे, ई कॉमर्स मध्ये कस्टमर आणि मर्चंट असतं. ठीक आहे, मर्चंट म्हणजे जी कंपनी विकते त्याला मर्चंट म्हणतो आपण. ठीक आहे, टेक्निकल भाषांमध्ये. ठीक आहे, अमेझॉनवर गेला की भरपूर कंपनीचे मर्चंट असतात ना. तुम्ही फॅन घेताय तर किती कंपन्यांचे फॅन असतात तिथं, बजाजचा असतोय, उषा असतो. ठीक आहे, ओरिएंट भरपूर मर्चंट्स आहेत. ठीक आहे, मग तुम्ही कुठल्या मर्चंटवर डील करताय, ती इंटिग्रिटी पॉइंट ऑफ व्ह्यू न तुम्ही काय विचार करता, जे मी काय पैसे देतोय किंवा मला जे प्रोडक्ट भेटते तेच आहे जे वेबसाईटवर दिसतंय ते. ठीक आहे, तुम्हाला असं नाही व्हायला पाहिजे तुम्ही घेतला उषाचा फॅन आणि आला बजाजचा फॅन, असं होईल का. त्यात काय होतं, इंटिग्रिटी मेंटेन झाली नाही म्हणायचं तर. ठीक आहे, मग आता हे कस्टमर पॉइंट ऑफ व्ह्यू ना. आता मर्चंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना काय, त्याला काय डाऊट असतो, इज द इन्फॉर्मेशन प्रेझेंट ऑन द वेबसाईट इज अल्टर्ड विदाउट एनी ऑथरायझेशन, इज द इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम कस्टमर इज व्हॅलिड ऑर नॉट. म्हणजे ठीक आहे, ज्या कस्टमरवर तो व्यवहार करतोय तो कस्टमर व्हॅलिड आहे का नाही ते आधी त्याला टेन्शन असतं. ठीक आहे, म्हणजे सिक्युरिटी काय असते इंटिग्रिटीची, की तुम्ही ज्याला प्रोडक्ट विकताय तो खरा ऑथोराइज माणूस आहे का नाही, ज्याचं अकाउंट आहे आपल्या कंपनी बरोबर. अमेझॉनला तुम्ही जाता तेव्हा तुमचं अकाउंट लागतं, माहिती ना सगळ्यांना. जसं फेसबुकचं अकाउंट आहे तसं अमेझॉनचं अकाउंट लागतं, मगच तो मर्चंट तुम्हाला विकतो प्रोडक्ट. कुणाला पण देत नाही मर्चंट अनोळखी माणसाला. हे तो कशाला देईल ज्याच्यावर त्याचं अकाउंट नाही माझ्या कंपनी बरोबर, आणि मी त्याला कशाला देऊ प्रोडक्ट माझं. कारण की उद्या तो म्हणला मी काय घेतलंच नव्हतं तुमच्याकडनं, तुम्ही कशाला पाठवून दिलं. ठीक आहे, म्हणजे असं होतं ना की कस्टमर कधी कधी म्हणतो की मी मागवलंच नाही प्रोडक्ट, कशाला तुम्ही पाठवलं. तेव्हा ते जर ट्रान्सपोर्टचा खर्च मर्चंटवरच बसतो ना तो सगळा. ठीक आहे, तुम्ही परचेस केला आणि बायच केला नाही, मग एकदा ठीक आहे एक दोनदा तो करून गेला, म्हणजे 100 पैकी 90% तरी काय होत नाही, 10% असं होतं कारणांमुळे की तुम्ही परत पाठवता प्रोडक्ट. ठीक आहे, जर सगळेच कस्टमर असे करायला लागले की नकोय आम्हाला, आम्ही असंच मागवलं होतं. ठीक आहे, म्हणजे काय होतं त्यात इश्यू येतो. मग ते दरवेळेस तुम्हाला अकाउंट का काढायला लावतात, कारण की जे कस्टमर सारखं असं करते ते ब्लॉक करून टाकतात, त्या कस्टमर देत नाही सर्व्हिस सीओडीची, कॅश ऑन डिलिव्हरीची. त्यामुळे अकाउंट असतो प्रत्येक कस्टमर. एक दोनदा जर त्यानं तसं केलं तर त्याचं ब्लॉक होतं अकाउंट, माहिती ना सगळ्यांना. तुम्ही सारखं सारखं जर करत असाल, मागून रिजेक्ट करत असाल प्रोडक्ट, तर त्या कस्टमरला ब्लॉक केलं जातं. त्यामुळे कधी पण मर्चंटला इंटिग्रिटी पॉइंट ऑफ व्ह्यू ना हे माहिती पाहिजे की तुम्ही ज्या माणसावर व्यवहार करताय तो लिगल आहे का नाही. ठीक आहे, त्यानंतर अजून एक एक्झाम्पल दिलंय. लेटेस्ट कन्सिडर अ सबस्क्रिप्शन मॉडेल वेअर यू विल गिव्ह क्रेडिट कार्ड डिटेल्स फॉर अ बिल पेमेंट टू द मर्चंट. इफ समवन ऍडेड एक्स्ट्रा कॉस्ट ऑन युअर क्रेडिट कार्ड बिल विदाउट बोथ युअर और मर्चंट नॉलेज, देन यू विल नीड टू पे एक्स्ट्रा मनी फॉर समथिंग यू हॅवंट परचेस. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे मध्ये माहितीये पोस्टपेड बिल होतं तेव्हा प्रॉब्लेम यायचे हे. आता प्रीपेड आलंय म्हणून ठीक आहे आपण काय करतो, महिन्या टू महिना करतो. आधी नव्हतं प्रीपेड, प्रीपेड यायच्या आधी पोस्टपेड होतं. ठीक आहे, तुम्ही जेवढं वापरलंय तेवढं बिल तुम्हाला भरायला लागायचं. आधी काय असं नव्हतं, महिन्यालाच तुम्ही वापरायचे. आधी अनलिमिटेड असायचं, तुम्ही किती बोला. ठीक आहे, आधीच्या काळात जे असतील फोन तुम्हाला आठवत असेल, म्हणजे 10-5-6 वर्ष आधी, 2015 का 12च्या आधी, म्हणजे तेव्हा मोबाईल आले तेव्हा पोस्टपेड प्रकार होता, प्रीपेड काय नव्हतं. प्रीपेड म्हणजे काय सगळ्यांना माहिती आता आहे, महिन्यालाच चालतो पॅकेज, जेवढ्याचा तुम्ही बॅलन्स मारलाय तेवढंच बोलू शकता. ठीक आहे, तसं आधी नव्हतं. आधी काय होतं, जसं तुम्ही वापरात तसं बिल यायचं. काय काय वेळेस काय घरातले आपण फोन वापरत नसेल तर बिल काहीच येत नव्हतं, 10 रुपये 5 रुपये यायचं. पण काय काय वेळेस तुम्ही जास्तच वापरत होता, 1000-2000 बिल येतं. ठीक आहे, नाही काय जेव्हा फॉरेनला फोन करताना घाबरायचो आपण, नाही काय फॉरेनला फोन केला की डायरेक्ट बिल 5-5 हजार यायचं, कारण की तेव्हा असं काय प्रीपेड सारखं नव्हतं, जेवढं बॅलन्स आहे तेवढंच बोलायचं. ठीक आहे, तेव्हा काय असं कन्सेप्ट नव्हती. मग तेव्हा हे असली इश्यू यायचे फोनमध्ये, नाही का तुम्ही काहीच बोलला नसता किंवा गेम नसती इन्स्टॉल केली तरी पण ते बिल मध्ये यायचं. गाणी तुम्ही केलंय, रिंगटोन सेट केली, ऑटोमॅटिक रिंगटोन सेट व्हायची आणि पैसे कट व्हायचे. ठीक आहे, मग या सगळ्या गोष्टी कस्टमरला पण माहिती नसायचं आणि जी कंपनी त्यांना पण माहित नाही. मधलीच जे असायचे हॅकर्स किंवा जी मधली एजंट आहेत तीच सगळं ऍक्टिव्ह करायची मुद्दाम. ठीक आहे, तेव्हा कंप्लेन केल्यानंतर ते कळून यायचं की हे ऑटोमॅटिक ऑन केले कोणीतरी. ठीक आहे, जे मध्ये माणसं आहेत करणारे, तेव्हा या गोष्टी खूप व्हायच्या. बिल क्रेडिट कार्डचं जेव्हा आलं होतं नवीन तेव्हा हे खूप इश्यू होते. तुम्ही काय परचेसच केलं नाही तरी पण तुमच्या नावानं बिल यायचं ते.
ठीक आहे. तुम्ही म्हणजे काय कधी परफ्यूम घेतलाच नाही तरी पण तुमच्या बिलमध्ये परफ्यूम ऍड असायचा. मग हे सगळं कोण करायचं, जे मध्ये हॅकर असतील किंवा कंपनीमध्ये काम करणारी माणसं करायची. इंटिग्रिटी तेव्हा लॉस झाली होती, खूप काही गोष्टी होते, नवीन नवीन आलं तेव्हा. ठीक आहे. त्यामुळे या अशा गोष्टी यायची की कंपनीला पण माहिती नसायचं की आपल्या कस्टमरला एक्स्ट्रा बिल लावलं जाते, आणि कस्टमरला पण कळत नव्हतं की हे कंपनी नसून मधलंच कोणतरी हे करते, हॅकर किंवा मध्ये एजंट्स वगैरे असायची थर्ड पार्टी. ठीक आहे. ते ऍड करून टाकायचे, त्यांच्या त्यांना प्रॉफिट व्हायचा त्यामधून. ठीक आहे. जे पैसे कंपनीला पण भेटत नव्हते, हे त्यांच्या अकाउंटला जात होते पैसे. ठीक आहे. मध्ये मध्ये खूप चालायचंय. ठीक आहे. सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे. हे मूवीज मधनं पण दाखवायचे, क्रेडिट कार्डवर बिल ऑटोमॅटिक यायचे जास्त वगैरे, असं बघितलं असेल मध्ये मध्ये. आता दिसत नाही, कारण की आता सिक्युरिटी आली, सायबर सिक्युरिटी आल्यामुळे या गोष्टी मायनस झाल्या जातात. ठीक आहे. या प्रत्येकाचा प्रूफ असतं प्रत्येक गोष्टीचा. ठीक आहे. म्हणजे कस्टमर सांगू शकतो की माझ्याकडे प्रूफ आहे की मी हे बाय केलं नाही. ओके, कळालं सगळ्यांना हे? ठीक आहे. इंटिग्रिटी कळाली कस्टमर आणि मर्चंट पॉईंट ऑफ व्ह्यू ना. त्यानंतर नॉन रेप्युडिएशन. नॉन रेप्युडिएशन काय असतं, दुसरा पॉईंट आम्ही आधीच बोललो होतो. नॉन रेप्युडिएशन आपला पहिल्या लेक्चरला शब्द आला. ठीक आहे. काय बघूया आता आपण डिटेलमध्ये. नॉन रेप्युडिएशनचा अर्थ आहे, गुड बिझनेस डिपेंड ऑन बोथ द बायर अँड सेलर्स. ठीक आहे. दोन वाचून घेतो मग सांगतो काय. दे मस्ट नॉट डिनाय एनी फॅक्ट ऑर रूल्स वन्स दे एक्सेप्ट दॅट देअर शुड नॉट बी एनी repudiation. Non-repudiation confirm whether the information sent between the two parties was received or not. It ensures that the purchase cannot be denied by the person who complete the transaction. In other words, it is an assurance that anyone cannot deny the validity of transaction. Mostly non-repudiation uses आवाज येतोय कोणाला तरी, रिपीट होत. माईक माईक ऑफ करा. नीलम. ओके. ठीक आहे. Mostly non-repudiation uses a digital signature for online transaction because no one can deny the authenticity of the signature on a document. ठीक आहे. म्हणजे काय असतं नॉन रेप्युडिएशन, जेव्हा दोन माणसांमध्ये काहीतरी ट्रान्झॅक्शन होतंय तेव्हा दोघांनी पण मान्य करायचं की हे ट्रान्झॅक्शन झालंय. यातलं एका जण जरी म्हणला की हे मला मान्य नाही, तर याच्यात रेप्युडिएशन तयार होते. ठीक आहे. रेप्युडिएशनचा अर्थ काय, तुम्ही काय केलंय, अमेझॉन वरनं फॅन मागवलाय किंवा मोबाईल मागवलाय नवीन लॉन्च झाला, आणि काय झालं, तुम्ही सीओडी केलंय, आणि काय झालं, तुम्ही इथं आलं की म्हणला की मी हे मागवलंच नव्हतं, तुम्ही का पाठवलं. ठीक आहे. असं नाही करू शकत, कारण की त्या कंपनीकडे प्रूफ असतं की तुम्ही आम्हाला ऑर्डर पाठवली होती, कारण की तुम्ही ऑर्डर देताना काहीतरी प्रोसेस करताना तुमचा ऍड्रेस वगैरे सगळं देता. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, यात तुम्ही का ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हॉल्व आहात हे कळून येतं. ठीक आहे. यात तुम्ही डिनाय करू शकत नाही नंतर की मी हे मागवलंच नाही. ठीक आहे. तुम्हाला कॅन्सलेशन प्रोसेस करायला लागते, मगच ते कॅन्सल होतं. ठीक आहे. म्हणजे यात या गोष्टी खूप आधी झाल्या होत्या की कंपनी जेव्हा नवीन नवीन आल्या तेव्हा ऑनलाईनच्या, तेव्हा काय व्हायचं, बँकमध्ये पण व्हायचं भरपूर वेळा की काय व्हायचं, कस्टमर 10,000 काय करायचे, 10,000 पैसे बँकच्या अकाउंट मधनं काढून घ्यायचे, विड्रॉ करायचे, आणि बँकला नंतर का कमी झाले म्हणून विचारायचे परत की 10,000 कसे काय कमी झाले. अशा भरपूर गोष्टी झाल्या होत्या आधी की कस्टमरच पैसे काढायचा आणि नंतर म्हणायचं की मी काढलेच नाही. ठीक आहे. म्हणजे काय, तो डिनाय करायचा की मी हा व्यवहार केलाय. तेव्हा बँक्सना प्रॉब्लेम यायचा, किंवा कधी कधी जसं मी वर सांगितलं की एक्स्ट्रा कॉस्ट लावली जायची कस्टमरला, आणि मग म्हणायचं की तुम्हीच सांगितलं होतं हे करायला. ठीक आहे. म्हणजे अशा गोष्टी व्हायच्या आहे, जेव्हा कस्टमर पण सांगायचा की मी केलं नाही आणि कंपनी पण सांगायची आम्ही केलं नाही. ठीक आहे. मग या गोष्टी होऊ नये त्यासाठी काय आलं, डिजिटल सर्टिफिकेट कन्सेप्ट आली. म्हणजे डिजिटल सर्टिफिकेट सिग्नेचर वगैरे असतील तर या नॉन रेप्युटेशन मध्ये डिजिटल सिग्नेचर ही कन्सेप्ट आली होती. म्हणजे तुम्ही काय करायचं, डिजिटल सिग्नेचर केल्यानंतर ते प्रूफ राहायचं की तुम्ही या ट्रान्झॅक्शनला डिनाय करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून या गोष्टी आहेत. लॉग इन अकाउंट, प्रत्येक कस्टमरचं लॉग इन अकाउंट असतं. बाय करताना प्रत्येक कस्टमरची डिजिटल सिग्नेचर त्या ऑर्डर मध्ये असते, तुम्हाला दिसून येत नाही तेव्हा. नाही का, ऑनलाईन बाय केल्यानंतर काय करतात माहिती आहे ना सगळ्यांना, ऑनलाईन बाय केल्यानंतर ट्रान्झॅक्शन केलेत बऱ्यापैकी, तुम्ही घरी आल्यानंतर काय करता, साईन करता माहिती का, ते आल्यावर पेमेंट करायला डिजिटल सिग्नेचर घेतात बऱ्यापैकी. ऑनलाईन तुम्ही केला असेल ट्रान्झॅक्शन तर ते आले की तुम्हाला साईन करायला लावतात डिजिटली त्यांच्या मशीनवर, त्यांच्या मोबाईलवर किंवा ह्याच्यात. ती काय असते, प्रूफ असते की तुम्ही घेतलंय, रिसिव्ह केलंय म्हणून.
ठीक आहे. या गोष्टी भरपूर तुम्हाला हे सायबर सिक्युरिटीमुळे सगळं झालंय. आधी या गोष्टी नव्हत्या. आधी तुम्ही अमेझॉनला मागवलं तर असलं काही करत नव्हते. अलीकडे आता साईन पण घेतात ते. म्हणजे आता मी भरपूर वेळा बघितलं अलीकडे साईन पण घ्यायला लागले. म्हणजे काय झालं, कस्टमर खरा आहे का नाही हे प्रूव्ह झालं. म्हणजे काय होतं, कधी कधी हॅकरनं जर हॅक केला आणि त्यानं जर ते प्रोडक्ट रिसिव्ह केलं, त्याची सिग्नेचर घेतला, कळून येतं की हे तो कस्टमर नाहीये, जर खरा कस्टमरने कंप्लेंट केली तर. मग त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो घेताना. ठीक आहे. तुम्ही आता अलीकडे सगळं बघताय, सायबर सिक्युरिटी इम्प्लिमेंट झालेली आहे आता अलीकडे. तुम्हाला ते सगळं दिसतं, साईन बिन घेतात, तुमची डिजिटल सिग्नेचर घेतली जाते, किंवा कंपनीची पण असते डिजिटल सिग्नेचर. जर सर्टिफिकेट ऑथेंटिकेट कंपनी आहे का नाही कळून येतं, जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असाल तर. ओके. त्यानंतर काय, कस्टमर पर्स्पेक्टिव्ह काय बघितलं जातं, नॉन रेप्युटेशन कॅन अ पार्टी टेक ऍक्शन ऑन मी इफ आय हॅव डिनाइड द ऍक्शन. म्हणजे काय झालं इथं, नॉन रेप्युटेशन मध्ये जर कस्टमरना माघारी म्हणजे म्हणला जर मी नाही घेतला, तर कंपनी ऍक्शन घेऊ शकते त्याच्या विरुद्ध. ठीक आहे. त्यामुळे तो कस्टमर फसवणारच नाही तुम्हाला. तो काय म्हणणार, आता मला खरंच जर व्यवहार करायचा असेल तरच तो करणार, नाहीतर करणार नाही. ठीक आहे. त्याला भीती असते की आपल्या विरुद्ध ऍक्शन होऊ शकते जर मी मुद्दामून केलं तर. आणि मर्चंटच्या ज्याच्यात काय असतं, इट इज पॉसिबल फॉर कस्टमर टू डिनाय प्रोडक्ट आफ्टर ऑर्डरिंग इट. म्हणजे कस्टमर पण तो डिनाय करू शकतो की मी ऑर्डर केलंच नाही, तुम्ही का पाठवलं. ठीक आहे. म्हणजे नॉन रेप्युडिएशन मध्ये प्रूफ असेल तर तुम्ही ऍक्शन केली आहे का नाही हे प्रूफ राहतं तुमच्याकडे. ठीक आहे. जेणेकरून हा व्यवहार काय झाला, लिगल झाला सगळा. यात काय कोण माघार घेऊ शकत नाही मी केलंच नाही म्हणून. ठीक आहे. हे कळालं सगळ्यांना, नॉन रेप्युटेशन मध्ये कस्टमर पर्स्पेक्टिव्हनं काय झालं असतं आणि मर्चंट पर्स्पेक्टिव्हनं काय विचार करतो मर्चंट. ठीक आहे. मर्चंट पण काय करू शकतो, डिनाय कस्टमर करू शकतो. त्यामुळे तो नीटच प्रोडक्ट पाठवणार, कुठले पण पाठवणार नाही. कारण कस्टमर नंतर ते ऑर्डर दिल्यानंतर त्याला जे अपेक्षित आहे ते नाही आलं तर तो डिनाय करू शकतो. ठीक आहे. नॉन रेप्युडिएशन खूप महत्वाचं आहे. आधी रेप्युडिएशनचे प्रॉब्लेम व्हायचे, त्यामुळे नॉन रेप्युडिएशन ही कन्सेप्ट आली. ठीक आहे. Sometimes customer claim that they haven't ordered the product from a particular merchant if they dislike the product later. ठीक आहे. म्हणजे काय काय वेळेस हे माहितीये तुम्हाला, कस्टमरला ते बघितल्यावर मोबाईलवर दिसतं वेगळंच आणि आणल्यावर वेगळं दिसतं, मग तेव्हा कस्टमर रिजेक्ट करू शकतो प्रोडक्ट. ठीक आहे. मग हे कशामुळे, नॉन रेप्युटेशनमुळे. तो सांगू शकतो की मला हे प्रोडक्ट आवडलं नाही, कारण की तुम्ही दाखवताना एक दाखवलंय आणि आल्यानंतर रियालिटीमध्ये माझ्याकडे वेगळं झालं प्रोडक्ट. ठीक आहे. मग हे सगळं कशामुळे पॉसिबल आहे, नॉन रेप्युटेशन म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट काय, ऑथेंटिसिटी. ठीक आहे. ऑथेंटिसिटी बघितलं होतं आपण. काय होतं ऑथेंटिसिटी इन e-commerce? Since both the customer and seller need to trust each other, they must remain as who they are in real. ठीक आहे. ऑथेंटिसिटी म्हणजे काय, जो माणूस व्यवहार करतोय तोच माणूस सेलर आणि बायर, ती दोघं पहिले. ती सोडून जर होत असेल व्यवहार तर हा ऑथेंटिसिटी नाहीये. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे ऑथेंटिसिटी म्हणजे जो माणूस बाय करणार आहे तोच आहे, आणि सेलर म्हणजे जो विकणार आहे तो पण रिअल आहे. हे दोन्ही रिअल माणसं पाहिजे. त्यातलं एक जरी फेक झालं तर ते ट्रान्झॅक्शन ऑथेंटिकेट नाहीये. ठीक आहे. बोथ द सेलर अँड बायर मस्ट प्रोव्हाइड प्रूफ ऑफ देअर ओरिजिनल आयडेंटिटी सो दॅट दी कॉमर्स ट्रान्झॅक्शन कॅन हॅपन सिक्युअरली बिटवीन देम. ठीक आहे. मग दोघांनी पण ओरिजिनॅलिटीचं प्रूफ दाखवायला लागतं. ठीक आहे. ऑथेंटिसिटी सगळ्यांना झालं आपलं डिस्कस आहे, लास्ट लेक्चरला झालं होतं. ठीक आहे. लास्टच्या लास्ट झालं असं मला वाटतं ऑथेंटिसिटी. ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन त्यामध्ये झालं होतं ऑथेंटिकेशन. ठीक आहे. दोन्ही रिअल आहेत का नाही हे प्रूफ करायला लागतं. एव्हरी ई कॉमर्स साइट युजेस ऑथेंटिसिटी एज अ टूल टू एन्श्युअर दॅट द आयडेंटिटी ऑफ अ पर्सन ओव्हर द internet. In e-commerce, fraud and identity and authentication can also possible, which makes identity a difficult process. ठीक आहे. म्हणजे काय, ई कॉमर्स मध्ये अनऑथराइज माणूस पण ऑथेंटिकेट आहे असं दाखवू शकतो, फ्रॉड करता येतो. ठीक आहे. तुम्ही किती सिक्युरिटी प्रोव्हाइड करा, हॅकरला काय स्वतः मी हे काय म्हणतात, मी ओरिजिनलच माणूस आहे किंवा खरंच ऑथेंटिकेट माणूस आहे असं तो दाखवू शकतो. ठीक आहे. त्यामुळे सम कॉमन वेज टू एन्श्युअर अ पर्सन आयडेंटिटी आर कस्टमर लॉग इन, युजर पासवर्ड. ठीक आहे. त्यामुळेच युजर लॉग इन प्रोव्हाइड केलं जातं प्रत्येक कस्टमरला. ठीक आहे. जेणेकरून अनऑथराइज पर्सन न मागवले, आधी काय असायचं, अकाउंट नसायचं, तुम्ही अमेझॉनवरनं डायरेक्ट मागवू शकायचं. तुम्ही नाव एंटर करायचं आणि ऍड्रेस तेवढं एंटर केलं की प्रोडक्ट यायचं तुमच्या घरी. त्यानंतर काय झालं, मग हॅकर्स आल्यामुळे भरपूर गोष्टी बदलल्या. हॅकर्स काय करायचे, कॉमन नावानं मागवायचे आणि फ्रॉड करायचे. त्यामुळे काय केलं, लॉग इन युजर कस्टमर वापरून
प्रत्येकाचं अकाउंट बनवण्यात आलं, जेणेकरून काय होतं, अकाउंट तयार केल्यामुळं प्रोडक्ट तुमचा सेफ राहतोय, म्हणजे कस्टमरची डिटेल्स सिक्युअर राहतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत लॉग इन वगैरे या गोष्टी आल्या. ठीक आहे, आधी नव्हता असा प्रकार. आधी म्हणजे जेव्हा अकाउंट कन्सेप्ट नव्हती, प्रत्येकाचं अकाउंट काढायचं, कारण की आधी हे खूप मोठं काम होतं. प्रत्येक कस्टमरचं अकाउंट बनवायचं सोपं नाहीये. पण हे का करायला लागलं, कारण की असे अटॅक्स व्हायला लागले, ऑथेंटिकेशनचा प्रॉब्लेम यायला लागला. ठीक आहे, त्यासाठी मग अकाउंट नेम आणि पासवर्ड ही कन्सेप्ट आली. ठीक आहे, सायबर सिक्युरिटीमुळे या कन्सेप्ट आल्या. तर ते कस्टमरचं अकाउंट पाहिजे सेपरेट. ठीक आहे, जसं बँकमध्ये असतं तसंच त्यांनी ऑनलाईन व्यवहार चालू करायला लागले. ठीक आहे, म्हणजे आता कुठेही जावा तुम्ही, कुठल्याही मोठ्या कंपनीला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला त्याचा अकाउंट पाहिजेलच. ठीक आहे, म्हणजे आता तुमचे बऱ्यापैकी अकाउंट असतील ऑनलाईन, गुगलचं असेल किंवा जीमेल किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं असेल फ्रीमध्ये, त्याचं पण अकाउंट लागतं तुमचं. ठीक आहे, ओरॅकल वगैरे जिथं तुम्ही जाल, झॅम्प वगैरे. झॅम्प आता काय ओपन सोर्स आहे, त्यामुळे काही गरज नाही. पण जिथे जिथे मोठे सॉफ्टवेअर्स आहेत तिथे तिथे तुम्हाला अकाउंट लागतं. ठीक आहे, कळालं सगळ्यांना. त्यानंतर ऑथेंटिसिटीसाठी कस्टमर पर्स्पेक्टिव्ह काय, हु एम आय डीलिंग विथ, हु कॅन आय एन्श्युअर द पर्सन आय एम डीलिंग विथ इज हु दे क्लेम टू बी. ठीक आहे, म्हणजे त्याला ज्याच्यावर काम करतोय तो ते काय पाहिजे, लिगल पाहिजे. ज्या कंपनीवर तो करतोय व्यवहार ती पण ऑथेंटिकेट पाहिजे. मी बँकचा वेबसाईट ओपन केली की तुम्हाला विश्वास पाहिजे की ही बँकची वेबसाईट लिगल आहे का नाही. जर ती इलिगल असेल तर तुम्ही त्या बँकच्या वेबसाईटवर ट्रान्झॅक्शन करणार नाही. ठीक आहे, आणि मर्चंट पर्स्पेक्टिव्ह ना काय, इज द कस्टमर दॅट आय एम कम्युनिकेटिंग आर अ रिअल पर्सन, इफ नॉट व्हॉट कुड बी देअर आयडेंटिटी. ठीक आहे, म्हणजे कस्टमर जर ज्या कस्टमरवर बँक व्यवहार करते तो खरा नसेल तर तो त्याच्यावर करणारच नाही ना, तो आयडेंटिटी मागणार की काय तुमची. ठीक आहे, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह दिलाय की कशा पर्स्पेक्टिव्हनं ऑथेंटिसिटी बघितली जाते. कस्टमर कंपनीची ऑथेंटिसिटीचा विचार करणार, कंपनी कस्टमरच्या ऑथेंटिसिटीचा विचार करणार. दोन्हीचं ऑथेंटिकेशन बरं महत्वाचं आहे, कारण की दोन्ही जर असतील ऑथेंटिकेट तरच व्यवहार होणार आहे, नाहीतर एक जरी त्यात फेक निघाला तर ट्रान्झॅक्शन होणार नाही. ठीक आहे, दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू ना विचार केला पाहिजे दोन्ही वेबसाईट चालू करणार असं ई कॉमर्सची. ठीक आहे, त्यानंतर कॉन्फिडेन्शियालिटी पुढे बघूया. आता लेक्चर असेल, पुढचं लेक्चर आहे, 2च राहिले, 2-3 पॉईंट राहिले. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, सगळ्यांना कळालं ऑथेंटिकेशन. ठीक आहे, लेक्चर असेल माझ्यामध्ये पुढं स्टार्टचं, कुठलं लेक्चर आहे का पुढं. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला, भेटूया. ठीक आहे, सगळ्यांना समजलं इथपर्यंत. ओके, नेक्स्ट लेक्चर असेल त्यामुळे घेऊया, बस करूयाच. ओके, नेक्स्ट लेक्चरला बघूया राहिलेला पॉईंट. हे कुणाला काय डाऊट नसतील तर थांबूया. चलो, डाऊट असेल तर विचारा. बऱ्यापैकी सोप्या कन्सेप्ट आहे, काय अवघड नाही. ठीक आहे, फक्त नीट ऐका. फक्त काय असतील डाऊट तर विचारा. ऑफलाईन तुम्ही विचारू शकता किंवा पुढच्या लेक्चरला स्टार्टिंगला विचारू शकता. ओके, चलो नेक्स्ट लेक्चरला भेटूया. चलो, बाय.